नमस्कार, मी मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रताळ्याचे गुलाबजामुन। त्यासाठी आपण 3 रताळे घेतलेले आहेत, त्यांना उकळून घेतलेलं आहे। साखर घेतली 1 वाटी, त्यानंतर अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेलं आहे। रताळ्यांना उकळून त्यांचा छान असा किस करायचा आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे मिल्क पावडर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळूहळू मिक्स करून त्याचे नरम डो बनवून घ्यायचा। डो बनवल्यानंतर गुलाबजामुन बनवायचे। एक पातेल्यामध्ये साखर घ्यायची, त्याच प्रमाणामध्ये पाणी पण टाकायचं आहे। 2 तव्याची आपले जसं पाक करतो आपण आपल्या गुलाबजामुनसाठी सेम तसंच पाक करायचं आहे। मग आपण गरम तेलामध्ये जसं गुलाबजामुन तळतो तसंच आपण तळायचं आहे। खरपूस असं लालसर होईपर्यंत आपले गुलाबजामुन तळायचे आहेत। आणि आपला पाक जो आहे तो कोमट असला पाहिजे, गरम नसला पाहिजे, नाहीतर गुलाबजामुन फुटून जातात। तर आपण आपले गुलाबजामुन बघू शकतात किती छान झाले आहेत। तर महाशिवरात्रीसाठी आपले रताळ्याचे गुलाबजामुन तयार आहेत। लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला।